कशाला परत परत येऊन स्वतःचा अपमान करून घेतेस ग? जा तू तुझ्या माहेरी जा आणि सुखात राहा. हे दागिने खोटे आहेत तो. लेकीच्या लग्नात अंगावर दागिने घातले तुम्ही. ते दिलेले दागिने सगळे खोटे आहेत. या सखूचे खरे सोन्याचे दागिने स्त्रीधन त्या शिवाप्पाने तिकडे पंढरपूरला नेऊन विकले. दागिने विकण्याच्या कटकारस्थानात सखू पण सहभागी. मग मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. सासूबाई आमचं दुसरं लग्न नका नाव करू. माहेरी जायचं आणि खरे दागिने घेऊन यायचं. हे दागिने माझे आहेत. चल जा आता. सगळ्यांनी हकललं म्हणून घर सोडून चाललीयस? अगं पण मी आहे ना, अशी बरी मी तुला जाऊ दे. मला तू हवी आहेस इथेच. कशासाठी विचार? मला नाही माहिती ग. तुला माहिती आहे की नाही हे नाही विचारलं मी, पण मला तू का हवी आहेस असा प्रश्न नाही पडला तुला? इतक्या सहजासहजी मी तुला सोडते होय? नको ग प्रणिते, मला जाऊ दे. तुला नाही माहिती आत काय झालंय. जाऊ दे मला. भ्रमात आहेस तू. मला तुझ्यापेक्षा खूप जास्त कळतं हे लक्षात ठेव. म्हणून मला माहिती आहे आत काय झालंय आणि काय होऊ शकतं हेही मला ठाऊक आहे. म्हणूनच तर मी इथे आली आहे ना. मी सांगते तू नाही जायचं. पण मला माहेरी जायला सांगितलंय. आणि माहेरी जाऊन तुझी सुटका करायची आहे का? तू मला इतका त्रास दिलायस, माझं रक्त जाळलंयस, माझं रक्त जाळलंयस, मला इतकं खिजवलंयस आणि मुख्य म्हणजे आहोंना माझ्यापासून तोडलंयस, माझ्यापासून तोडलंयस. आहो आधी माझे होणार, हो आधी माझे होणार. पण तू तू कुठून उगवलीस आणि माझ्या अधिकारावर विळखा घालून बसलीस, विळखा घालून बसलीस एखाद्या विषारी नागिणी सारखी. अगं असं काय बोलतेस? खरं तेच बोलतेय मी. ते सगळं दुःख मी विसरून जाईल असं वाटलं का ग तुला? नाही, आता माझी वेळ आली आणि मी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणार. तुझा जीव कासावीस होताना बघायचा आहे मला. आता खरी मजा येणार आहे. अगं हो, खरंच तुला पण खूप मजा येणार आहे. आता तुझ्या आहोंना माझे आहो होताना, माझ्याशी प्रेमाने लाडाकोडाने बोलताना तुला बघावं लागेल. त्या सगळ्यासाठी मला तू इथे हवी आहे.